आम्ही आयुष्यामध्ये तेच निवडतो ज्याच्याबद्दल आम्हाला थोडंफार माहिती आहे, ज्ञान आहे, जे आमच्या आयुष्यामध्ये किमतीनं मूल्यवान आहे, ते आम्हाला मौल्यवान वाटतं. आणि म्हणून सांसारिक मनुष्य आणि आध्यात्मिक मनुष्य, सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे फार वेगळं आहे. सांसारिक माणूस हा शरीर आणि मनाच्या स्तरावर जगत असतो, तर आध्यात्मिक माणूस हा शरीर आणि मनाचा वापर करून त्याच्या पलीकडे जात असतो. मनाला हातात न येणं हे तुमच्या मानसिक समस्यांचं कारण आहे आणि शरीराला हातात न येणं हे तुमच्या शारीरिक समस्यांचं कारण आहे. हे आध्यात्मिक मनुष्य जाणतो, सांसारिक मनुष्य हे जाणत नाही. तर तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला आजूबाजूचं जग पाहिल्यानंतर कळतं की मी कुठे आहे. आध्यात्मिक जीवन असं आहे, डोळे बंद करून तुम्ही ओळखू शकता की मी कुठे आहे. या भौतिक जगामध्ये शरीर आणि मन हे जे आहे ह्याच्यामध्ये जे गुरफटलेले, याच्या स्तरावर जे जगतात त्याला सांसारिक मनुष्य म्हणतात. पाण्यामध्ये कमळ का बरं एवढं तेजस्वी बनतं? कारण ते पाण्यात राहतं पण पाण्याच्या संपर्कात नाही राहत. तसं माणसाने संसारात राहावं पण संसाराच्या संपर्कात नाही राहावं. की आध्यात्मिक मनुष्य त्याचं आचरण कसं आहे, त्याचं वागणूक कशी आहे, तो कपडे कसे घालतो, राहतो कसं, ह्याच्यावरून तुम्ही त्याच्याबद्दल मत बनवणं म्हणजे मूर्खपण. आमचं जीवन कसं असायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये काय आचारसंहिता असायला पाहिजे, आम्ही आचरण कसं करायला पाहिजे, आम्ही आहार विहार कसा ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आम्ही राबवल्या पाहिजे. आम्ही दुसऱ्याकडे बघतो, दुसरं काहीतरी कोणी वेगळं केलं की आम्ही लगेच अरे तू या व्याख्येत बसत नाही, तुला व्याख्या शिकवली कोणी? हे जीवन जे आहे ना हे अलौकिक आहे. जसं एखाद्या थेंबाने समुद्राची कल्पना करावी, एखाद्या बेडकाने जगाची कल्पना करावी विहिरीमध्ये राहून, तर हे माझं जग आहे. तशा प्रकारे तुमचं जीवन अतिशय छोटं आहे ह्या विश्वापुढे. हे तर पहिलं स्वीकारा की आध्यात्मिक व्यक्ती त्याच्या आचरणावरून, वागण्यावरून, त्याच्या राहणीमानावरून तुम्ही नाही ओळखू शकत. त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक व्हावं लागेल. सांसारिक मनुष्याला अध्यात्माची शक्ती दोनच ठिकाणी कळते. एक उद्धात, जिथे तुमचा जीव दावावर लावला जातो असा प्रसंग, आणि प्रेम. दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं, या दोनच गोष्टींमध्ये खरा आध्यात्मिकपणाची ताकद कळते सांसारिक मनुष्याला. म्हणून तो त्याच्यासाठी कायम आकर्षित असतो. मला सांगा, आंबा जेव्हा कच्चा असतो तो कसा लागतो? आंबट लागतो. पिकल्यावर कसा लागतो? पण तेव्हा तो गळून पडतो. म्हणजे झाडापासून वेगळं झाल्यानंतरच त्याची पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. हे झाड म्हणजे आमचं कुटुंब आहे, संसार आहे, मोह माया हे आहे, आणि पिकणं म्हणजे त्याच्यापासून मुक्त होतं. जाळलं तर सगळ्यांना जाणार आहे, परंतु जे जळणार नाही असं शिल्लक ठेवून जा, ते म्हणजे तुमचं अस्तित्व, तुमचे विचार, तुमचं कर्तृत्व हे पाठीमागं राहणं, हे आध्यात्मिक जीवनाचं लक्षण आहे. तुम्हाला जर खरोखर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला आध्यात्मिक बनल्याशिवाय जीवनाचा आनंद नाही मिळत. जीवनाचा आनंद आध्यात्मिकतेच आहे. आध्यात्मिकता म्हणजे लोकांनी असं ठरवलं की देव करा, पूजा करा, टिळा लावा, गंध लावा, मस्तपैकी काय ते कपडे तसे घाला वगैरे वगैरे, हे दुसऱ्यांसाठी. दुसऱ्यांनी तसं आम्हाला ओळखावं. मित्र, एखाद्या लहान मुलाच्या समोर तुम्ही अत्यंत दुर्मिळ असं, अत्यंत महागडा, जसं आम्ही ऐकतो की एक आंबा ₹1.25 आम्हाला ऐकूनच आश्चर्य वाटतं. आम्ही तो पाहायचे पण ₹100 द्यायला तयार आहे. तर असा आंबा एखाद्या लहान मुलासमोर धरला आणि त्याची सगळ्या खापा कापून तुमच्यासमोर ऑफर धरली की तुम्हाला एकतर आंब्याचा गर खायला मिळेल किंवा कोय मिळेल, तर तो लहान मुलगा काय निवडेल? साहजिकच तो खायचा आंबा निवडेल आणि कोय नको म्हणेल. आणि तुमच्यासारख्या सुज्ञ माणसासमोर धरलं तर तुम्ही काय निवडाल? कोय निवडाल. म्हणजे सर्वच निवडतील असं नाही. काही जण मरेपर्यंत मोठे होतच नाही, ते लहान बालिशच असतात. ते म्हणतात आता ही कोय लावली नाही उगवली, मग त्यापेक्षा आंबा कधीतरी खायला भेटतोय, आपल्याला केव्हा भेटणार आहे, खाऊन घ्या. उद्याच कोणी पाहिलंय? हेच उदाहरण आपण मोठ्या माणसांसाठी आपण घेऊया. तुम्ही सर्वजण परीस या दगडाबद्दल ऐकून आहात. परीस काय असतो हे ज्याला माहीत नाही, किंवा तो कसा असतो हे पण माहीत नाही, त्याच्या समोर जर एक दगड धरला आणि दुसऱ्या बाजूला जर असं 1 किलो सोनं धरलं, सेम एक सोन्याचा दगड आणि एक परिसाचा दगड जर समोर धरला, तर आपण काय निवडू? हॅलो, हे काय विचारायचं झालं का? अर्थात आम्ही सोनं निवडू. मग त्या मुलामध्ये आणि आमच्यामध्ये काही फरक नाही, फक्त गुणात्मकतेचा फरक आहे. आम्ही आयुष्यामध्ये तेच निवडतो ज्याच्याबद्दल आम्हाला थोडंफार
माहिती आहे, ज्ञान आहे, जे आमच्या आयुष्यामध्ये किमतीनं मूल्यवान आहे, ते आम्हाला मौल्यवान वाटतं. आणि म्हणून सांसारिक मनुष्य आणि आध्यात्मिक मनुष्य, सांसारिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे फार वेगळं आहे. काय वेगळं आहे? तर एका ओळीमध्ये सांगायचं ठरलं तर सांसारिक माणूस हा शरीर आणि मनाच्या स्तरावर जगत असतो, तर आध्यात्मिक माणूस हा शरीर आणि मनाचा वापर करून त्याच्या पलीकडे जात असतो. मला अन्न खाऊन शक्ती मिळवायची आहे, ऊर्जा मिळवायची आणि त्या ऊर्जेचा वापर करून मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, हे आध्यात्मिक माणूस जाणतो. परंतु सांसारिक माणूस त्या जेवणाच्या आनंदामध्येच हरून जातो. जीवनाचा आनंद घ्यायचा की जेवणाचा आनंद घ्यायचा हे न कळल्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरांचा धंदा होतोय. डॉक्टर लोक असं म्हणतात, की या सृष्टीमध्ये हे मानवांमध्ये जर माणसाने किती आणि कसं खायचं आणि केव्हा खायचं, किती, कसं आणि केव्हा आणि काय खायचं, हे जर शिकला, तर 99% डॉक्टर लोक उपाशी मरतील. हे डॉक्टर सांगतात. म्हणजे आम्ही शरीर आणि मनाला खुश करण्यासाठी, आता शरीराचं झालं. जर तुम्ही तुम्हाला हवे तसे विचार निर्माण करायला जर शिकलात आणि तुमच्या विचारांवर तुमचं जर नियंत्रण राहिलं, तर हे न्यायालय, पोलीस स्टेशन्स हे सगळे डिपार्टमेंट्स बंद होतील. मनाला हाताळता न येणं हे तुमच्या मानसिक समस्यांचं कारण आहे आणि शरीराला हाताळता न येणं हे तुमच्या शारीरिक समस्यांचं कारण आहे. हे आध्यात्मिक मनुष्य जाणतो. सांसारिक मनुष्य हे जाणत नाही. एखाद्याने येऊन तुम्हाला जर मिठी मारली, तुम्ही किती जरी प्रयत्न केला, तुम्ही ओळखू शकत नाही कोणी तुम्हाला मिठी मारलेली. ज्याच्यामध्ये तुमच्यापासून थोडंसं अंतर आहे, तुम्ही त्यालाच ओळखू शकता. ज्याला तुम्ही मिठी मारलेली आहे, तुम्ही त्याला कसं काय ओळखू शकता? प्रयत्न करून पहा. तुम्ही एखाद्याला कळकळून मिठी मारा. तुमची मान त्याच्या मानेच्या पाठीमागे आहे. तुमचा चेहरा पलीकडे आहे. तो कसं ओळखणार तुम्हाला? ज्याच्या आधारे तो ओळखणार आहे, ते डोळे काही उपयोगाचे नाही आहे. कारण त्याच्या समोर ती प्रतिमाच नाही आहे. जसं हे बोट तुम्ही दूर धरलं तर तुम्ही ओळखू शकता. ह्या बोटाची प्रतिमा तुमच्या डोळ्यामध्ये उमटणार आहे. जेवढं तुम्ही जवळ न्याल ना, तेवढं ते अदृश्य होऊन जातं. एक तर ते विकल्पामध्ये विभाजित होतं, जवळ आल्यावर ते पूर्ण अदृश्य होऊन जातं. ह्याच्यातून आम्ही काय जाणतो? हे भौतिक जग जे आहे, हे अंतर ठेवल्यानंतरच समजू शकता. एखादा मनुष्य पाण्यात बुडाला, तर तो कुठे बुडालेला आहे हे त्याला बाहेर आल्याशिवाय कळत नाही. जोपर्यंत त्या पाण्याचं आणि त्याच्यामध्ये अंतर नाहीये, तोपर्यंत ओळखू शकत नाही मी कुठे आहे. जर एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, एखाद्या नवीन शहरामध्ये, नवीन जागेवरती, तर तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला आजूबाजूचं जग पाहिल्यानंतर कळतं, की मी कुठे आहे. आध्यात्मिक जीवन असं आहे. डोळे बंद करून तुम्ही ओळखू शकता की मी कुठे आहे. मीच कुठे आहे असं नाही, तुम्ही पण कुठे आहात हे पण तुम्ही डोळे बंद करून ओळखू शकता. तुमचा भूतकाळ काय, तुमचं भविष्य काय हे सुद्धा तुम्ही ओळखू शकता. ही ताकद आहे. कधी? कारण शरीर आणि मनापासून अंतर तयार होतं. मग आध्यात्मिक जीवन आम्ही सांसारिक जीवनामध्ये राहून त्याचं आकलन करू शकत नाही. आध्यात्मिक क्षेत्रामधल्या माणसांचं मूल्यमापन करणं म्हणजे सांसारिक मनुष्यानी मूर्खपणा करणं आहे. एखादा हाडाचा डॉक्टर जर मेंदूवर इलाज करायला लागला, तर काय परिस्थिती होईल बघा, विचार करा. तुम्ही मेंदूच्या समस्येविषयी जर हाडाच्या डॉक्टरकडे जाऊन जर सल्ला घ्यायला लागले, तर तुमची हाड झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही गणिताचं उदाहरण घेऊन जर मराठीच्या शिक्षकाकडे जर गेले, तो म्हणेल याच्या या आकारांपासून या आकड्यांपासून फार छान गणपती तयार होतो. त्याच्यावर सुंदर कविता लिहिता येईल. कला, त्याच्या अंगात कला असते. जसं विषयांतर, एक विषय समजायचा असेल तुम्हाला त्या विषयामध्ये जावं लागेल. तसं या भौतिक जगामध्ये शरीर आणि मन हे जे आहे, ह्याच्यामध्ये जे गुरफटलेले, याच्या स्तरावर जे जगतात, त्याला सांसारिक मनुष्य म्हणतात. आणि जो ह्याच्या पलीकडे जातो, ह्याचा वापर करून जातो. पलीकडे जातो म्हणजे काय, तो यापासून लांब राहतो असं नाही. तो याच्यामध्येच आहे तुमच्यासारखा. परंतु
तो याच्यापासून अंतर ठेवून राहतो. मी नेहमी कमळाचं उदाहरण देतो. पाण्यामध्ये कमळ का बरं एवढं तेजस्वी बनतं? कारण ते पाण्यात राहतं, पण पाण्याच्या संपर्कात नाही राहत. तसं माणसाने संसारात राहावं, पण संसाराच्या संपर्कात नाही राहावं. माणसाने हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता, लोक पीपीई किट घालायचे, किंवा आता सुद्धा समजा एखादा अग्निशामक दलाचा एखादा सदस्य असतो, तो ते फायर विरोधी, अग्निविरोधी कपडे घालतो आणि मग त्या जाळामध्ये घुसतो. जाळ त्याचा बिघडू शकत नाही काय. पण आपल्यासारखा गेला तर इकून सोन्या चांदीसारखा माणूस आहे, तिकून कोळशासारखा बाहेर येईल. आणि जरी आला, एखादा पेटलेला माणूस आहे, त्याला कोण मिठी मारेल? पूर्णपणे अग्नीच्या ज्वाळांनी वेढलेला माणूस आहे, त्याला त्याच्या घरातले तरी जवळ करतील का? हे आमचं प्रेम आहे. म्हणजे संसारिक मनुष्याने आध्यात्मिक मनुष्याचं आकलन करणं, त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे ही एक बालिश गोष्ट आहे. आणि सद्गुरू आज हेच सांगतात की आध्यात्मिक मनुष्य त्याचं आचरण कसं आहे, त्याचं वागणूक कशी आहे, तो कपडे कसे घालतो, राहतो कसं, ह्याच्यावरून तुम्ही त्याच्याबद्दल मत बनवणं म्हणजे मूर्खपणा आहे. आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की आपण आपली जी वागणूक आहे स्वतःची, त्या वागणुकीवरून आपण इतरांचं आकलन करतो. आपल्याला जर काळवी झालेली असेल तर आपल्याला सगळं जग पिवळं दिसतं. नंतर कळतं डॉक्टरांकडे गेल्यावर तुला काळवी झाली आहे म्हणून पिवळं दिसतंय. म्हणजे आम्ही आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस एखादा व्यक्तीबद्दल तुमचं मत व्यक्त करता, प्रत्यक्षामध्ये तुम्ही तुमचंच मत व्यक्त करत असता तुमच्याबद्दलच, परंतु निमित्तपत्र काय आहे, समोर आहे. एखादा माणूस चोरी करतो ह्याच्याबद्दल जास्त त्रास का होतो? कारण आपली करायची इच्छा होती पण आपण करू शकलो नाही. जी गोष्ट आपल्याला करायची इच्छा आहे पण आपण ती करू शकत नाही, पण दुसरं कोणीतरी करतं, आपण का करू शकत नाही? समाजाचा दबाव आहे, प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, लोक काय म्हणतील, या भीतीपोटी आम्ही ती गोष्ट करत नाही. आणि आम्ही स्वतःला समजतो, अरे मी फार संयमी आहे. तू शरीराच्या स्तरावर संयमी आहे, पण मनाच्या स्तरावर तू विचलित आहे. आणि आध्यात्मिक मनुष्य या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे असतो. या गोष्टी तो करून पण जातो, पण त्याला तो स्पर्श करत नाही. याचं सुंदर उदाहरण खूप वेळा आपण ऐकलेलं आहे. एक साधू आपल्या 2 शिष्यांबरोबर चाललेला होता. रस्त्याने त्यांना नदी लागली. साधू पुढे गेले, शिष्य 2 मागे चाललेले होते. मध्ये नदीवर एक स्त्री, तरुण सुंदर स्त्री पाय घसरून पडली. पलीकडे तिला जायचं होतं. तर त्यातल्या एका शिष्याने तिला उचललं अलगद आणि पलीकडे नेऊन सोडलं आणि दोघं जण निघून गेले. तो पुढे गेल्यानंतर हा जो दुसरा होता, याला असं झालं होतं मी केव्हा माझ्या महाराजांपर्यंत पोहोचेल आणि मला कधी वेळ मिळेल. आणि त्यांनी जेव्हा त्याला महाराज सापडले त्या क्षणी त्यांनी लगेच गरळ ओकली, म्हणे महाराज महाराज घात झाला घात झाला, आपला शिष्य भ्रष्ट झाला. म्हणे काय झालं? म्हणे त्यांनी आपण संन्यासी आहोत. त्याने एका तरुण स्त्रीला स्पर्श केला, नुसता स्पर्श नाही केला, त्याला त्याने एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सोडलं. एवढा वेळ तो तिच्या संपर्कात होता. ह्याला शिक्षा करा, याला शुद्ध करा. त्या गुरूंनी आपल्या कमंडलूमधून पाणी घेतलं आणि याच्या अंगावर शिंपडलं. म्हणे अहो महाराज मला नाही, त्याला शुद्ध करा. तो म्हणे शुद्ध तुला करण्याची गरज आहे. म्हणे का बरं? त्याने तिला एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सोडलं आणि तू तिथून तिला इथपर्यंत घेऊन आला. त्याने शरीराला उचललं होतं, तू तिचं मन उचलून इथपर्यंत घेऊन आला. इच्छा तुझी होती की तिला स्पर्श करावं, तिच्याबरोबर गप्पा माराव्या, हा, परंतु तुझी हिंमत नाही झाली. लक्षात ठेवा मित्रा. तुला वाटलं सर माझे गुरुजी काय म्हणतील, मला काय म्हणतील, त्याच्यामुळे तू मागे सरलास. नाही इच्छा तुझी पण होती. जर तुझी इच्छाच नसती तू तिचं चिंतन कशाला केलं असतं? मला सांगा, एखादा कचरा उचलला आणि टाकून दिला बाजूला, एखादा दगड उचलला आणि बाजूला टाकला,
याची आपण बातमी बनवतो का? हॅलो. पण जर एखादी नोट उचलून बाजूला टाकली तर लगेच बातमी तयार होते. एखाद्या माणसाच्या अंगावरती जर झुरळ चढलं असेल किंवा एखादा काटा रुतलेला असेल, तो आपण जर काढला किंवा त्या झुरळ झटकलं तर याची काही बातमी बनत नाही, याची चर्चा पण नाही होत. परंतु जर त्याच्या अंगावरती एखादी मौल्यवान गोष्ट असेल, समजा त्याचा सोन्याची एखादी वस्तू त्याच्या अंगाला कुठेतरी लटकलेली असेल, ती जर एखाद्याने काढून घेतली असेल, त्याची लगेच चर्चा होते. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आमच्या डोक्यात जे चाललेलं आहे त्याचीच आम्ही प्रभावित होऊ. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तुमच्यामध्ये चेतना जागृत होते आणि काहीतरी करावंसं वाटतं तुम्हाला, तेव्हा समजून घ्यायचं आपण तसेच आहोत. विशेष करून विरोध करणारे जे लोक असतात ना, विरोध करणारे, ही त्यांच्या मनामध्ये दडलेली, सुप्त अवस्थेत राहिलेली, अपूर्ण राहिलेली, अतृप्त अशी वासना किंवा कामना असते, ज्याला ते विरोध करत असतात. कधीतरी त्यांची पण इच्छा होती. नाही ते विरोध करण्याचं कारण काय? एखाद्याला आपण नाव ठेवतो, का ठेवतो? कारण ते आपल्याला करायचं होतं, त्याने कसं काय केलं? सद्गुरू, अरे हिरो सारखा चष्मा, रंगीबेरंगी कपडे आणि बूट आणि स्पोर्ट बाईक, हे कसले सद्गुरू? आम्हाला आम्हीच कळलेलं नाही. आम्ही सद्गुरूंना मीटर पट्टी लावायला चाललो. तुझं माप टेलर घेतो. तुला काय झालंय डॉक्टर सांगतो. तुला कळत नाही. आणि सद्गुरूचं मात्र मीटर पट्टी लावतो. सद्गुरूंनी असं नाही बघायला पाहिजे. अच्छा, तुला सुधारता सुधारता तुझे आईबाप म्हातारे झाले, ते अजूनही म्हणतात आमचं कार्ड काही सुधरत नाही. म्हणजे आम्ही कधी वळून बघणार आहोत मध्ये? आमचं जीवन कसं असायला पाहिजे? आमच्या जीवनामध्ये काय आचारसंहिता असायला पाहिजे? आम्ही आचरण कसं करायला पाहिजे? आम्ही आहार विहार कसा ठेवायला पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी आम्ही राबवल्या पाहिजे. आम्ही दुसऱ्याकडे बघतो, दुसरं काहीतरी कोणी वेगळं केलं की आम्ही लगेच, अरे तू या व्याख्येत बसत नाही, तुला व्याख्या शिकवली कोणी? साधू असा असतो. कोणी शिकवलेलं नाही तुला हे? तू कधी साधू झालाय? तुझ्या खानदानात कोणी साधू आहे? शिकला तसा काय तू? नाही, हे असं सगळे असंच म्हणतात. म्हणजे आज आमच्या ज्या धारणा आहे, आमच्या व्याख्या आहे, ह्या सर्वच्या सर्व कोणीतरी बनवलेल्या आहे आणि आम्ही पाखंडी आहोत. त्यांच्या त्या उसन्या ज्या धारणा आहे, बिनबुडाच्या, ज्यांना बुडच नाहीये, अशा प्रकारच्या धारणा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही अंधविश्वासी बनतो. 99% लोक नाही, 99.99% लोक हे कधीच रिस्क घेत नाही. तयार झालेल्या पाऊल वाटेने चालतात. तुम्ही जर कधी जंगलात गेलात तर आपलं सहज लक्ष कशाकडे वळतं? रस्त्याकडे. अनोखी अशा जागेतून, जिथं रस्त्याची पाऊलवाट सुद्धा नाही, पाऊल खुणा सुद्धा नाही, अशा रस्त्याने किंवा अशा भागातून जाण्याचं टाळतो. आम्ही रिस्क घेत नाही. पण जर कोणी त्या रस्त्याने गेला तर तो संपणार आहे असं आम्ही अगोदरच गृहीत धरतो. कारण तो जर सक्सेस झाला तर आम्ही मूर्ख ठरतो. म्हणजे आमची लोकशाही कशा करताय? जो काहीतरी वेगळं करतो त्याला डॉमिनेट करण्यासाठी आहे. अशी लोकशाही तुम्हाला विनाशाकडेच घेऊन जाणार. लोकांना जर विचारलं, कारण तुम्ही भ्रष्टाचार का करता? तो म्हणतात सगळेच करता. तुम्ही लाच का देता? सगळेच देता. पाण्यात राहून माशाशी वैर काय? अशा प्रकारची उदाहरणं देतात. म्हणजे यांना असं म्हणायचं आहे, आपण भ्रष्टाचाराच्या पाण्यात राहतो आणि भ्रष्टाचार करणारे मासे म्हणजे आजची व्यवस्था आहे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी राहताय. तुम्ही तुमचं मायग्रेशन करणं गरजेचं आहे. स्थलांतर करणं गरजेचं आहे.
आणि ते स्थलांतर जे आहे ते शरीर आणि मनाच्या पलीकडे आहे. जेव्हा बळीराजाकडे वामन आला आणि बळीराजाकडे वामनाने 3 पावलं मागितली. मला 3 पावलं टाकायला जागा दे म्हणे. पण जिथं मी पाऊल टाकेल ते माझं. मला फक्त 3 पावलं जागा दे म्हणे. बळीराजा हा संपूर्ण पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याने पहिलं पाऊल माझ्या साम्राज्यावर टाक म्हणे. पहिलं पाऊल पृथ्वीवर टाकलं. आता दुसरा पाऊल कुठे? म्हणे इकडे टाक. नाही म्हणे सगळी पृथ्वीच माझी, तिला टाकू शकत नाही दुसरं पाऊल. मग दुसरं पाऊल खाली वाकलं आणि डोक्यावर ठेव म्हणे. हे सगळं माझंच आहे. आलं लक्षामध्ये? तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, माझ्या सहित सर्व काही हे ईश्वराचं आहे. बळीराजाला पाताळामध्ये का घातलं? त्याला अहंकार झाला होता, मी या पृथ्वीचा काय आहे, मालक आहे. अहंकार झाला, माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. लक्षात ठेवा, वाईट गोष्टी दुर्गुण असतील आणि अहंकार असेल, अज्ञान असेल तर ते समजतं. पण तुम्हाला जर चांगल्या गोष्टीचा पण जर अहंकार होत असेल तर ती भयंकर गोष्ट आहे. कारण चांगुलपणाकडे शक्ती असते आणि दुर्गुणामध्ये शक्ती नसते, ते अशक्त असतं. मूळतःच ते अशक्त असतं. पण चांगुलपणा सशक्त असतं. एखादा वाईट दुर्गुण असलेला मनुष्य जर बिथरला तर काही फारसं काही नुकसान करू शकत नाही. पण एखादा सज्जन माणूस जर बिथरला तो प्रचंड नुकसान करू शकतो. ज्याची तुमची ओळख नाहीये तो तुमचं फारसं काही नुकसान नाही करत. ज्याचा तुमचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे तो तुमचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो. तुमचं जीवन संपू शकतो, तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून हे सर्वव्यापी जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांडाचा आम्ही एक अंश आहोत. असं जेव्हा आम्ही म्हणतो की मी अमुक अमुक समाजाचा आहे, आणि जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही भारतामधले, आम्ही भारतीय आहोत, तेव्हा ती शक्ती फार वेगळी असते. जेव्हा आम्ही म्हणतो या ब्रह्मांडाचा मी एक घटक आहे, तेव्हा हे ब्रह्मांड तुमचं होतं. जेव्हा तुम्ही म्हणता मी आहे, तेव्हा तुम्ही शरीर आणि मनाच्या स्तरावर बंदिस्त होता. आणि म्हणून वसुदैव कुटुंबकम ही आध्यात्मिक क्षेत्रातली कल्पना आहे. बऱ्याच जणांना कळतच नाही, वसुदैव कुटुंबकम हे विश्वाची माझे घर, हा काय बावळेपण आहे. आभाळाचं छत, जमिनीचं घर, हे जर आमचं जीवन आहे तर हे जीवन किती मोठं आहे. प्रत्येक ठिकाणी जा तेव्हा तुम्ही तुमच्याच घरात जा. हा संदेश तर वामनाला म्हणजे भगवान श्री विष्णूला द्यायचा होता. म्हणजे कंस दुर्गुणी होता, बळीराजा सद्गुणी होता, त्याला सुद्धा पाताळात घातलं. हे लक्षात ठेवा. म्हणजे यातून बोध काय घ्यायचा आहे की संसारिक मनुष्य जो आहे ते आपण सर्व आहोत. संसारिक मनुष्य कसा असतो हे सांगण्याची, हे समजून सांगण्याची गरज नाही. आम्ही आहोत ना. एकमेकाकडे बघा. हे संसार आहे, माया आहे, मोह आहे, हे फक्त बोलायला आहे. आम्हाला जर खराखुरा जरा जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जायला पाहिजे. जे आहे ते तसं त्याचा आनंद घेतला पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. हा गोष्ट फार क्षुद्र आहे. स्वीकारणं ही पहिली पायरी आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. सद्गुरूंना एका IIT मधील अतिशय टॅलेंटेड अशा छात्राने, एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, सद्गुरू म्हणजे जीवन काय, यशस्वी जीवन काय? तो म्हणे चांगली नोकरी भेटली, गलेलठ्ठ पगाराची. सद्गुरू म्हणे माझी क्षमता आहे, दिली तुला नोकरी, बोल पुढे. तो म्हणे मग दुसरं काय? नोकरी भेटली म्हणजे हा छोकरी घे. कारण छोकरी मिळत नाही तोपर्यंत खरी चाकरी सुरू होत नाही. म्हणजे ठीक आहे चला, ते पण तुला आशीर्वाद दिला. तुला चांगली नोकरी भेटली, 2-4 वर्ष बिझी. तुला चांगली छोकरी भेटली, 1-2 मुलं होईपर्यंत बिझी. ओके. आता म्हणजे चांगली मुलं, ठीक आहे, तुला चांगली मुलं पण दिली, ते पण एकदम CBSE बोर्डामध्ये 1 नंबर आले. ओके, एकदम खेळामध्ये अप्रतिम.
आता पुढे नाही, त्यांनी 4-2 वर्ष बिझी. मुलांची लग्न झाली, चला आम्ही तुमच्या अंत्ययात्रेची तयारी करतोय. काय पाहिजे जीवनामध्ये? त्याने म्हणे गाडी भेटली, बंगला भेटला, घर भेटलं, बायको भेटली, मुलं भेटले, आता काय पुढे? मी म्हणे नाही माहिती म्हणे मला काय पाहिजे. हेच आहे म्हणे. हे जीवन जे आहे ना, हे अलौकिक आहे. जसे एखाद्या थेंबाने समुद्राची कल्पना करावी, एखाद्या बेडकाने जगाची कल्पना करावी विहिरीमध्ये राहून, तर हे माझं जग आहे. तशा प्रकारे तुमचं जीवन अतिशय छोटं आहे ह्या विश्वापुढे. हे तर पहिलं स्वीकारा. हे 1.5 किलो 2.5 किलो काय, 1.5 किलोचं जे आहे एवढं त्याचा अहंकार. लक्षात ठेवा, हे ज्या ब्रह्मांडाचा एक छोटासा पिंड आहे, त्या पिंडाला जर मी या धरतीचा स्वामी आहे असा जर अहंकार होत असेल तर ह्याच्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही ना. मग तेच तर सद्गुरू सांगताय. सद्गुरू म्हणताय की आध्यात्मिक व्यक्ती त्याच्या आचरणावरून, वागण्यावरून, त्याच्या राहणीमानावरून तुम्ही नाही ओळखू शकत. त्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक व्हावं लागेल. तुमच्यासारखाच तो तुम्हाला दिसतो, तुमच्यासारखाच तो तुम्हाला जर भोगामध्ये दिसत असेल तर फार मोठा फरक आहे. जे तुम्हाला मिळवायचंय ते त्याच्याकडे आहे, तरी पण त्याला त्याची आसक्ती नाहीये. जो स्वतःच्या प्रती कठोर आहे आणि दुसऱ्याच्या प्रती करुणावान आहे, तो आध्यात्मिक व्यक्ती आहे. पण ह्याच्यावरूनही बी तुम्ही त्याची परिपूर्ण व्याख्या नाही करू शकत. कदाचित जो तुमच्या बाबतीत जर कठोर असेल तर तुमची ती, जशी तुमची आई तुमच्या बाबतीमध्ये कठोर होते तसा तो कठोर झालेला असतो. तिथं पण तुम्ही चुका. जेव्हा जेव्हा परिस्थितीने आम्हाला धमकावलंय, परिस्थितीने आम्हाला अडचणीत आणलंय, तेव्हा तेव्हा आम्ही सशक्त होऊन बाहेर पडलेलो आहे. म्हणून तर उभे आहोत. आम्ही जर पळकुटे असतो तर आम्ही आता एक आश्रिताचं जीवन जगत असतो. कुठेतरी मजुरी करत असतो, कुठेतरी तडजोडीचं आयुष्य जगत असतो. पण आज आम्ही थोडंसं स्वातंत्र्य अनुभवतोय, कारण आम्ही त्या संघर्षातून स्वतःला सिद्ध करत पुढे आणतो. आणि मग जर आम्हाला परिस्थितीने, ईश्वराने जर आम्हाला जर संघर्ष दिला असेल तर तो संघर्ष आमच्यासाठी सकारात्मक आहे हे ज्याला कळलं तो आध्यात्मिक. जो तक्रार न करता अप्रिसिएट करतो, कॉम्प्लेन करण्याच्या ऐवजी तो कॉम्प्लिमेंट करतो, तो आध्यात्मिक माणूस असतो. अर्थात तो त्या मार्गावर असतो. आणि म्हणून ज्याच्याकडे प्रचंड मोठा हा आहे, आता मरायला टेकलेला आहे, तरी पण चल उठ, हत्यार घेऊन चल लढ, अशा प्रकारचा कॅप्टन त्याला आदेश देतो. आणि तरी तो उठतो आणि तुटलेला पाय त्याला लाकूड बांधतो आणि तो आपल्या लढायला परत स्वतःला सज्ज करतो. तो आध्यात्मिक माणूस आहे. आणि मी तो मरायला टेकलो, अरे मला माझी कीव ना, हे नाही. म्हणून तर असं म्हणतात युद्धामध्ये खेळामध्ये सर्व फेअर असतं. तिथे नीती नियम काहीच नसतं. तिथे चूक जरी झाली तर त्याच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही. चुकून आपल्याच सैनिकाने आपल्या सैनिकाला गोळी घालली म्हणून लगेच त्याला फाशीला लटकत नाही. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. कारण ते आध्यात्मिक गोष्ट आहे. युद्ध आणि प्रेम या दोन गोष्टींसाठी हे जग केवढं उतावळं का आहे? कारण ती आध्यात्मिक गोष्ट. सांसारिक मनुष्याला अध्यात्माची शक्ती दोनच ठिकाणी कळते. एक युद्धात, किंवा युद्ध म्हणजे संघर्ष, प्रचंड जीवघेणा संघर्ष, जिथे तुमचा जीव दावावर लावला जातो असा प्रसंग, आणि खेळ, आणि तो एक खेळ असतो त्यासाठी, आणि प्रेम. दुसऱ्यासाठी जगणं, दुसऱ्याच्या आनंदासाठी जगणं, या दोनच गोष्टींमध्ये खरा आध्यात्मिकपणाची ताकद कळते सांसारिक मनुष्याला. म्हणून तो त्याच्यासाठी कायम आकर्षित असतो. तर बऱ्याच जणांमध्ये हिंमतच नसते, त्यामुळे ते या दोन गोष्टीपासून लांब राहतात. त्यांना असं वाटतं आम्ही फार सज्जन आहोत. अरे ना तुम्हाला पेरण्यात आलं, ना तुमचा भात करण्यात आला, तुम्ही असेच कुजले आणि तुम्ही सज्जन. पेरले असते तर एक भाताचं एक झुंबर तयार झालं असतं, त्याला बी आलं असतं भरपूर. नाही तुम्हाला गाडून घ्यायची इच्छा तर तुम्ही मिलमध्ये गेले असते, तर तुम्ही चोळवटले गेले असते, तुम्हाला शिजवलं असतं, भात झाला असता, कोणीतरी खाल्ला असता, कोणास तरी तृप्ती मिळाली असती. तुम्ही कुजरात का रे बाबा? म्हणे मला मातीत गाडायचं नाही, मला त्या गिरणीत पण जायचं नाही, मला त्या कुकरवशी जायचं नाही. जीवनाचा आनंद झिजण्यात आहे.
कुजण्यात नाहीये. बरोबर आहे. आणि म्हणून संसारिक मनुष्याने आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल कुठल्याही प्रकारची मतं बनवू नये, असं सद्गुरू म्हणतात. आध्यात्मिक प्रक्रियेसंदर्भामध्ये किंवा त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या माणसांबद्दल त्यांनी मत मांडूच नाही. त्याला जेव्हा तुम्ही आध्यात्मिक व्हाल त्यावेळेस तुम्ही मत मांडायचं सोडून द्या. मला सांगा, आंबा जेव्हा कच्चा असतो तो कसा लागतो? कैरी ज्यावेळेस त्याला कैरी म्हणतो आपण, कसा लागतो? आंबट लागतो. पिकल्यावर कसा लागतो? पण तेव्हा तो गळून पडतो. जेव्हा तो पिकतो, गोड होतो, तेव्हा त्या झाडापासून म्हणजे झाडापासून वेगळं झाल्यानंतरच त्याची पिकण्याची प्रक्रिया सुरू होते. हे झाड म्हणजे आमचं कुटुंब आहे, संसार आहे, मोह, माया हे आहे. आणि पिकणं म्हणजे त्याच्यापासून मुक्त होणं आहे. जोपर्यंत आजपर्यंत तुम्ही मला एक सांगा, घरच्यांच्या मोहजाळामध्ये अडकलेला एखादा मनुष्य, तो स्त्री असेल, पुरुष असेल, तो या जगामध्ये महान बनला असं मला एक उदाहरण सांगा. महान सोडा हो, तो जीवनामध्ये यशस्वी बनला. तो किमान त्याच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये नावाजला गेला, असा एक मनुष्य दाखवा, ज्याने आपलं संसाराचं माया-मोह जाळ तोडलं नाही. सिंधुताई सपकाळांना सुद्धा सगळं सोडण्याची वेळ आली म्हणून ते मोठे झाले. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जर गाडून जर नाही घेतलं, तर लोकं तुम्हाला गिरणीत नेणारच आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर नाही गेले, तर लोकं तुम्हाला गिरणीत घेऊन जाणार. तुमचं पीठ करणार, मळणार, भाजवणार आणि खाणार. शेवटी तुमची जागा कुठे? तुमचा तुम्ही विचार करा. स्मशानभूमी ही आमची जागा आहे. अरे, जाळलं तर सगळ्यांनाच जाणार आहे. परंतु जे जळणार नाही असं शिल्लक ठेवून जा. ते म्हणजे तुमचं अस्तित्व, तुमचे विचार, तुमचं कर्तृत्व हे पाठीमागं राहणं, हे आध्यात्मिक जीवनाचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी शरीर आणि शरीराच्या संबंधित गोष्टी, शरीराच्या संबंधित गोष्टी कोणत्या आहे हो? दिसणं, कपडे, आहार, विहार, त्यासाठी लागणारं घर, त्यासाठी लागणारी गाडी, त्याच्या प्रवासासाठी शरीराच्या क्रियांसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आणि मन आणि मनाच्या संदर्भातली सगळ्या गोष्टी. मनाच्या संदर्भातल्या गोष्टी कोणत्या? मन म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे विचार, तुमच्या धारणा, तुम्ही काय दररोज तुमच्या डोक्यामध्ये विचार घालता, तुमचे पंच ज्ञानेंद्रिय काय अनुभव घेता, आणि तुम्ही काय कल्पना करता, तुमच्या डोक्यामध्ये कुठली मेमरी आहे, तुमचे उद्दिष्ट काय आहे, तुमचे स्वप्न काय आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तुमच्या सराउंडिंगमध्ये तुम्ही कोणाच्या विचारांनी प्रभावित होता, तुम्ही कोणाच्या विचारांच्या संगतीमध्ये राहता, या सगळ्या गोष्टींचा संबंध जो आहे, नुसतं मन म्हणजे मनाच्या संदर्भातील सर्व गोष्टी आणि शरीराच्या संदर्भातील सर्व गोष्टी, याच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्यावेळेस गुरफटलेले असता, तर तुम्ही संसारिक मनुष्य असता. बघा, शरीराच्या बाबतीमध्ये त्याला पोषण द्या, त्याच्याकडनं मेहनत करून घ्या. आणि मनाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची भावना, अपेक्षा न ठेवता विचार निर्माण करा. कुठलीच अपेक्षा नाही आणि विचार निर्माण करा. करा बरं प्रयत्न. अपेक्षाच नाही कुठली, कुठलाच कामना नाही, शरीराला कुठलीच वासना नाही, स्वतःची वासना नाही. तुम्ही आज पंचपक्वान्न दिलं आणि उद्या लगेच पिठलं भाकर दिली किंवा लसणाची मिरची आणि पार वाळलेली शिळी भाकर दिली, तरी ती तेवढी मजेने खाणार. तुम्हाला गंमत सांगू का? कधी कधी भात खारट होतो आणि वरण आळणी होतं. जेव्हा भात खारट होतो तेव्हा मी चौकशी करतो पहिली, कुठली भाजी आळणी, त्यातलं मीठ तर काढता येत नाही, भांडण करून उपयोग नाही, ते परत कधी ना कधी खारट येणारच आहे. मग ह्याच्यावर परमनंट सोल्युशन काय आहे? त्या भाज्यांमधली कुठली भाजी काय झालेली आहे, आळणी झालेली शोधायची, ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि खायची. मला तर दूध भात खायचा आहे, माझी खूप इच्छा आहे, पण ती वासना बाजूला ठेवून द्यायची. एवढं सोपं आहे जीवन. त्याची इच्छा आहे, तुला खारट देणार आहे, तू ते सुद्धा गोड बनवून खा. हे जे जीवन आहे, हे जीवन तुम्हाला आनंदाकडे घेऊन जातं. नाही, ही सुधारणा झालीच पाहिजे. अरे, मी कष्ट करतो दिवसभर, अरे असं आहे, मग तिकडे पण कष्ट कर, इकडे पण मर.
तुला सुख कुठंच नाही. कळलं? तेव्हा जीवनामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला जर खरोखर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, तुम्हाला आध्यात्मिक बनल्याशिवाय जीवनाचा आनंद नाही मिळत. कधीच नाही. जीवनाचा आनंद आध्यात्मिकतेचाच आहे. आध्यात्मिकता म्हणजे लोकांनी असं ठरवलं, की देव करा, पूजा करा, टिळा लावा, गंध लावा, मस्तपैकी काय ते कपडे तसे घाला वगैरे, वगैरे. हे दुसऱ्यांसाठी. दुसऱ्यांनी तसं आम्हाला ओळखावं. मग तुम्ही म्हणाल, "सर तुम्ही हे कडे घालताय, रुद्राक्ष कशाकरता घालता?" ती एक वैज्ञानिक विधी आहे. ते तुम्हाला असं वाटतं, की आम्ही शो करू राहिलो. इच्छा नाहीये, पण घालावं लागतं. हं. पाण्यामध्ये उतरायचंय, लाईफ जॅकेट तर घालावंच लागेल ना हो. संसारात उतरायचंय, तुमच्यामध्ये राहून आपण भोगी व्हायला नको. म्हणून हे काय आहे? संरक्षण आहे. माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जाळ आहे समोर. तुम्ही काळजी घेता. तुम्हाला माहिती आहे, पाणी आहे, बुडू शकतो, मरू शकतो, काळजी घेता. तसं आध्यात्मिक माणसाला माहिती आहे, हे संसार म्हणजे हे इथं बुडण्याची लक्षण आहे. मग इथं सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, की शरीर आणि मनाच्या पलीकडे खऱ्या प्रकारची आध्यात्मिक प्रक्रिया असते. आणि ती जर तुम्ही ओळखायला शिकलेत, तुम्ही तुमचंच नाही. तुम्ही ज्यांच्या पोटी जन्म घेतला ना, त्यांचं सुद्धा कल्याण करा. आणि त्याच्यासाठी तुमचा जन्म आहे. तुमच्या आजूबाजूला जे तुमचं एकदम रक्ताचे असतील किंवा नात्याचे असतील, जी माणसं जवळची आहे, त्यांचा उद्धार करण्यासाठी आपला जन्म आहे. आणि उद्धार म्हणजे काय हो? या जन्म-मृत्यूच्या जाळ्यातून मुक्त होणं आणि पिकून बाहेर पडणं. नाहीतर पिकून बाहेर पडून किती जण पोहोचतात आपल्या उद्दिष्टापर्यंत, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. धन्यवाद.